नमस्कार मित्रांनो, न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज एक नवीन ट्रेंड आला आहे पोस्ट ऑफिस कडून. या योजनेचा तुम्ही पण लाभ घ्या. मित्रांनो, या योजनेची माहिती तुम्हाला पूर्णपणे मी सांगतो, ते नीट ध्यान देऊन ऐका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही सरकारी निधीत किंवा कोणत्याही बँक योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली बातमी आहे. सध्या पोस्ट ऑफिस कडून अशा अनेक योजना चालवल्या जातात, ते पण खूप छान आहेत. या आता चाललेल्या सध्याच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. सध्या लाखो पोस्ट ऑफिस कडून या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. विमा योजनेअंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी एक योजना ग्राम सुरक्षा योजना. दररोज 50 रुपये खर्च करावे लागतील. यानंतर 35 लाख रुपयांचा मोठा निधी तयार होईल. जर असे घडले तर फक्त त्यांच्या नामांकित व्यक्तीलाच ही रक्कम मिळते. 19 ते 55 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस योजनेत 10,000 ते 10 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना काय आहे ते सांगतो तुम्हाला. पोस्ट ऑफिसमध्ये अशीच एक योजना चालवली जाते, ज्यामध्ये तुम्ही दररोज 50 रुपये खर्च करून 35 लाख रुपयांचा मालक बनू शकता. गुंतवणूकदाराला म्हणजे जो गुंतवणूक करतोय त्याला वयाच्या 80व्या वर्षी पोस्ट ऑफिस योजनेची ही रक्कम बोनससह मिळते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला गुंतवणूकदाराला 80 वर्षाच्या आधी मृत्यू झाला, त्याचा हप्ता मासिक, त्रैमासिक, महिना किंवा वार्षिक आधारावर भरू शकाल. दुसरीकडे जर तुम्हाला वयाच्या 19व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी करायची असेल तर तुम्हाला 55 वर्षाच्या वयापर्यंत 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल. पोस्ट ऑफिस योजनेत तुम्हाला किती पैसे मिळतील? जर कोणत्याही पात्र व्यक्तीने पोस्ट ऑफिस योजनेत दर महिना 1500 रुपयाची रक्कम गुंतवली, म्हणजेच दररोज 50 रुपये जमा केले, तर पोस्ट ऑफिस योजनेच्या परिपक्वतेवर 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. पूर्ण रक्कम कधी दिली जाते? गुंतवणूकदाराला 55 वर्षाच्या कालावधी मॅच्युरिटीवर तुम्हाला 30,60,000 रुपये वयाच्या 58व्या वर्षी दिले जाते. वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युरिटीवर 33,40,000 रुपये दिले जातात. कालावधी 34.60 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत ही रक्कम वयाच्या 80व्या वर्षी पूर्ण झाल्यावर दिली जाते. दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीला 80 वर्षाच्या आधी मृत्यू झाला तर हे पैसे नामांकित व्यक्तीला दिले जातात. तर मित्रांनो, ही होती आजच्या पोस्ट ऑफिसच्या योजनेची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती चांगली वाटली तर तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नंतरच्या माहितीसाठी बाय बाय.